सुरुवात होईल. टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत. मार्बल प्रीमियर लीग 2026 याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. आजच्या तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत. एका संघाचं अस्तित्व पणाला लागले. या दोन संघांमधून तो एक संघ सुपर 8 साठी क्वालिफाय करेल, परंतु तो संघ कोणता ठरणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या सामन्यामध्ये मिळेल. आणि त्यासाठी हे दोन मातब्बर संघ. मागचा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला, तिथे चांगली लढत दिली गेली. तो अखेर जो सर्वोत्तम खेळतो तो बाजी मारतो. या सामन्यात देखील ती जीवाची बाजी लावायची. दत्ता पवारने मागच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकत असताना आपली पावर दाखवली आणि आता या मॅचमध्ये देखील ती पावर अपेक्षित असेल. दोन पंच खेळपट्टीच्या दिशेने सध्या रवाना होत आहेत. आजच्या वेळापत्रकातली ही शेवटची लढत. मावळ तालुक्याचे दमदार कार्यसम्राट, कार्यतत्पर, लोकप्रिय आमदार, जनसेवक आदरणीय सुनीलांना शेळके, त्याचबरोबर सतीजी सातकर मित्र परिवार यांच्या माध्यमातून हा सोहळा. मावळ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या उभारणीमध्ये खूप मोलाचे योगदान. आणि आताच इंटरव्ह्यू मध्ये आपण ऐकलं की मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने अनेक गुणवान खेळाडू या क्रिकेट विश्वाला दिलेत. 7व्या पर्वामध्ये देखील अनेक उद्योन्मुख खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत, जे भविष्यात सुपरस्टार असतील. आणि या स्पर्धेतून अनेक हिरे, तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चमकताना दिसतील. त्यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा. दोन फलंदाज, दोन धुरंदर. अलीकडेच धुरंदर मूवी भरपूर चर्चेत राहिला, तो चित्रपट भरपूर गाजला. आता हे दोन धुरंदर या डावाला सुरुवात करतील आणि त्यासाठी विश्वजित आणि शुभम ही जोडी डावाला सुरुवात करेल. पहिल्या डावामध्ये अजिंक्यतारा सुपर किंग्ज कॅप्टन दत्ता पवार, ज्याची पावर आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली, पण तो समोर आहे राजगड ग्लॅडिएटर्स. एवढे अभेद्य किल्ले आहेत तेवढाच अभेद्य खेळ पाहायला मिळतो. कमेंट्री बॉक्स मध्ये किरण एवली सर आमच्या सोबत जोडले जातात. वेलकम किरण सर, आपले देखील स्वागत. याच विभागातील एक आवाज जो सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही ऐकताय. क्रिकेटचे अभ्यासू समालोचक मावळभूषण सुमित सोनवणे यांच्या तालमीत हे अनेक आमचे समालोचक तयार होत आहेत. आदिश ठाकूर असतील, किरण येवले असतील, आमचे अमोल सर असतील. आणि भविष्यात मावळने जेवढे खेळाडू दिलेत तेवढेच कमेंटेटर दिलेत सुमितजी. आणि हे देखील बाब लक्षणीय आहे. मॅचच्या दिशेने जाऊया, सुरुवात होईल. चला, फार वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन असेल, निर्धारित तुम्हाला वेळ दिला आणि त्याच वेळी तुम्हाला 8 षटकं पूर्ण करणं बंधनकारक राहील. अन्यथा तुम्हाला कारवाई सामोरं जावं लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले तज्ञ पंच, या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. पण जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. तर लीड प्लेचा सिग्नल आणि ते गोलंदाज बॉलिंग मार्कवर रनवे मध्ये थांबलाय. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं. पॉवर प्लेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय शनी आणि समोर आहे स्ट्राईक एंडला विश्वजित. आयकॉन बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. पहिला चेंडू, राऊंड विकेट, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून काढलेला बॉल सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर खणखणीत स्वागत, चौकार, 4 धावा. सूरज थँक्यू सो मच. वेलकम टू यू सो मच सर्वांना. सबरे मजा नमस्कार. सायंकाळच्या सत्रामध्ये शनी चालेच. यावेळी गतीमध्ये परिवर्तन. मध्ये येणारा चेंडू आपण पाहतोय. शनी वेणेश्वर यांचा पाहायला मिळालाय. हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक, गुड कमबॅक, वेल कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर कमबॅक कसं असतं ना, जीवनामध्ये संकट येत असतात. फर्स्ट त्या संकटांना सांगायचं असतं, तू ये हजारो वेळा, तुझा मुकाबला करायला मी तयार आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडू मैदानाच्या आतमध्ये
फक्त पुश केलं आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर एक सिंगल प्राप्त होती आणि एका सिंगलच्या मदतीने धाव बलकावरती येत आहेत त्या 5 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार पहिल्याच बॉलवर आला, त्यानंतर आतमध्ये वळण घेणारं चेंडू बोटांची जादू पाहायला मिळाली. पुढे एक क्विक सिंगल घेतली. 5 धावा. पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 30 सेट वर्तुळाच्या बाहेर आहेत. अशा वेळेला क्षेत्ररक्षण सेट केलं जाते कारण स्ट्राईक एंडला आता आलाय शुभम. आज प्रमोशन मिळालंय. सुरुवातीच्या षटकांमध्ये जाबीला तुम्ही खेळता. पॉवर प्ले भेदण्याची जबाबदारी समोर आहे शनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राऊंड विकेट. यावेळेला हवेत खेळाय. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. दॅट शुड बी टेकन. येस, टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का 5 वर. शुभम बाद झालाय. बॅक टू दी पवेलियन. गॉन. केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवडा, केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवडा, हे कधीचा गोंधा लोळ काय. थँक्यू डीजे मास्टर मनापासून धन्यवाद. तुमचं देखील कौतुक आहे. फलंदाज शुभमन थोडंसं ओढून ताडून मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते जरूर, परंतु तो फटका फसला. कॅच टिपलाय आणि त्याला पवेलियनचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता स्वतःच्या संघाच्या विरोधामध्ये त्याला टाकायचं करा, खेळायचं करा. अगदी गोपीचं सांगायचं झालं तर कित्येकदा एकाच संघामध्ये सातत्यानं सराव करत असताना आज त्याच संघाच्या विरोधामध्ये तेजस बोर्डला बॅटिंग करायची आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला. एका संघामधून अनेक वेळा खेळत असतात, परंतु ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावर तुम्ही दाखल होता त्यावेळेला मैत्री ही तुम्हाला मैदानाच्या बाहेर ठेवावी लागते. आणि तीच मैत्री आज बाहेर ठेवून आपल्या संघासाठी अनेक वेळा एकत्र खेळले. खेळाडू एकमेकांच्या विरोधात मैदानामध्ये उभे राहिले आणि त्याचं कारण आहे आपली MPL. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तेजस बोर्डे. जो स्ट्राईक एंडला आहे. समोर आहे शनी. 1 विकेटच्या खात्यामध्ये. शुभमला त्याने बाद केलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक मोठा हादरा दिलाय. डावाला खिंडार पाडायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा राऊंड विकेटनेच. उलट दिशेने खेळाय. रिबस अटेम्प्ट केलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे मनापासून धन्यवाद आहे. तिथे पाहिलं गेले तर मोठा फटका आपण पाहिला आहे. याआधी देखील आम्ही सांगितलं एकाच संघामध्ये खेळलेले खेळाडू आहेत तेजस बोराडे आणि शनिवरती आज तुटून पडलेत. एकाकडे आम्ही मावळमध्ये स्पर्धा सुरू असताना म्हणायचो राम लक्ष्मणाची जोडी, परंतु आता इकडनं एक राम झालाय, तिकडनं एक मात्र बॅटिंग करत असताना धुवेदार फटकेबाजी करतोय तेजस. पुढचा बॉल शनीचा. यावेळेचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. पंच सांगतायत आपले संजय भालेराव सर तिथे म्हणतायत ऑफस्टंपच्या बऱ्याच का बाहेर जाणारा चेंडू. हा बॉल पाहायला गेला तर वाईट बॉल आहे. अवांतरित धावेने धाव बलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड वरती धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. डबल डिजिट तो धाव संख्या 10 धावा धाव बलकावरती. तो बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलची घोषणा. त्यानंतर आता कमबॅक करायचंय. मिस टाइम स्ट्रोक हवेत गेलाय. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते झेल सुटलेला नाहीये. अजून एक धक्का बसेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 हादरे दिलेत. फलंदाज बाद होतोय. बॅक टू दी पवेलियन. गॉन. थँक्यू डीजे. तेजस बोराडे आले. एक मोठा फटका देखील पाहिला त्यांच्या बॅटमधनं आणि पाठीमागे देखील चाललेत. तर नवीन बॅटर्स मावळचे मावळे येत आहेत. दत्ता पवार पाहायचंय मैदानाच्या मध्ये आता दत्ता पवार यांची या मॅच साठी फलंदाजी कशी राहील. थोडीशी टीम मीटिंग देखील केली जाते. चर्चा होईल कारण वादळ येणार आहे. दत्ता पवार या नावाचं मैदानाच्या मध्ये तो आलाय, तो येतो आणि कधीतरी कधी नाही तरी त्याच्या बॅटमधनं फटके चौफेर येऊ लागतात. त्याचं नाव आहे दत्ता पवार. या मावळचा तो मावळा आहे. या मावळ तालुक्यामधील कामशेट गावचा तो सितार आहे. बघायचंय मैदानाच्या मध्ये आज कशा रीतीने बॅटिंग करेल. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ते पाहिले गेले तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर पहिलं संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एका बाजूने आपण पाहतोय राजगड ग्लॅडिएटर्स 11 श्रीराम लोणावळा माननीय श्री अमित भाऊ शेडगे स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संघ मालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय अनिकेत दादा गोलाब स्पोर्ट फाउंडेशन पद्मावती 11 अजिंक्य दारा सुपर किंग या दोन संघामध्ये पडली एक गाठभेट. आजचा टॉपर जर पाहायला गेलं तर राजमाची सुपर जायंट कुमार त्रिदादा संदीप भाऊ गोसगे, कुमार अभंग दादा सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किमळे. तर इकडनं आता बघायचंय बॉटम कोण राहील, तीच लढाई सध्या सुरू आहे. काय सांगाल गोपी सर? 2 विकेट गेल्या, बॅकफुटला गेला बॅटिंग करणारा संघ कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला ज्यावेळेला 2 विकेट जातात त्यावेळेला थोडासा दबाव बनतो आणि आता दबाव बनलाय. ज्यावेळेला दबाव बनतो प्रेशर बनतो, प्रेशर बनल्यानंतर घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फटके मारायचे, हटके बॅटिंग करायचे आणि त्यासाठी दत्ता पवार टीमचा नेता दिशादर्शक कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. मागच्या डावामध्ये मागच्या मॅचमध्ये ज्यावेळेला तो खेळला तिथे अर्धशतक ठोकलं आणि जिथून तो डाव फिनिश केला होता तिथून इथे स्टार्ट द्यायचं. पण तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की मागच्या मॅचमध्ये तुम्ही काय केलं याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये, या मॅचमध्ये तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी संतोष सातकर, समोर आहे लेफ्ट हँडर विश्वजित. पहिलाच बॉल लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेलाय. व्हाईट बॉलची घोषणा पंच कळवतायत. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये जोडली जाते आणि 10 बरोबरच 11 वर पोहोचलाय धाव फलक 2 गडी बाद. या एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये, या एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकेडुकी ठरू शकतात. इथे जेवढा धावा रोखता येतील तेवढा रोखाव्या लागतील किरण सर. नक्कीच रोखावं तर लागणार आहे. यावेळेस चेंडू होता सन्मानपूर्वक बुंद्यामध्ये टाकला होता, त्याला तिथे स्टेअर करण्यासाठी भाग पडलाय. विश्वजित त्यांनी जोखीम स्वीकारली होती, पुन्हा एकदा पाठीमागे गेले, परत एकदा धाव घेण्याचा प्रयत्न ठेवलाय आणि तिथे धाव कंप्लीट केली आहे. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 1 धाव मिळेल विश्वजित यांना, तर 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतीये. धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये 12 धावा ज्या स्कोर कार्डवरती मैदानाच्या मध्ये आहेत. येस नो वेट. अखेर तो कॉल स्वीकारला. पहिल्या वेळेला ज्यावेळेला कॉल दिला गेला त्यावेळेला दत्ताने नकार दिला, कारण स्क्वेअर लीगचा क्षेत्ररक्षक तिथे तत्पर होता. पण तो जसा थ्रो केला तो ओव्हर थ्रो झाला. लगेच दत्ताने सांगितलं येस इथे धाव मिळू शकते आणि ही कल्पकता तत्परता तुम्हाला दाखवावी लागते मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता. एका धावेबरोबर धाव फलकावर 12 आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संतोष राऊंड विकेट. लो फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय मिड ऑन लाज. शेरू लोहार दाखल झालाय. मिस्टर हँडसम नाही सोडणार चेंडू, त्याच्या हातामध्ये चेंडू थांबलाय. एकच धावी ते मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर आहे 13 2 गडी बाद. अजिंक्य तारा सुपर किंग्स. नक्कीच पाहायला गेले तर आता टीमला मी पाहतोय त्यांचं शुभागमन देखील होतंय. नेन गाडे मामाचे श्री आहेत आणि त्यांचे वडील अगदी पाहिलं तर गाडे मामा उपस्थित होत आहेत. गाडे मामांना विनंती असेल व्यासपीठावरती या आणि गाडे मामांचं स्वागत केलं जात आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका विश्वजितच्या बॅटमध्ये आपण पाहायला गेलं तर A1 क्वालिटीचा फटका जो पाहायला मिळालाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आदळलाय. हा बॉल षटकार. 6 धावांचं स्टिकर लावलं विश्वजितने. बॉटम एंड टिपिकल कॉपी बुक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर विश्वजितने सांगितलं समजलं का तुले. विश्वजित म्हणतात मले. त्याच्या बॅट मधून बॅट स्विंग पाहण्याजोगे होता. बॅक लिफ्टला खाली आणलं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून टायमिंग आणि प्लेसमेंट बेमिसाल दाखवत असताना हा षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 19 धावा 2 गडी बाद. षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर ड्राईव्ह केलाय ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला. शिरू लोहार मी मगाशी सांगितले हा चित्ता आहे. तुम्ही लगेचच गुगलला जा आणि सर्च करा. आफ्रिकन चित्ता जगात सर्वाधिक वेगाने पळतो. त्यापेक्षाही वेगाने कोण पळाला? शिरू लोहार. त्याने धाव वाचवली कारण त्याला माहिती आहे प्रत्येक धाव सोन्यापेक्षा महाग झाली आहे. इथे चेंडू आलाय निर्धाव. नॉट बॉल येताना जो पाहिला मिळालाय मैदानाच्या मध्ये वर्णन चालू आहे शिरू लोहार यांचं. कित्येकदा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील त्यांना पाहिलेलं आहे. चांगली ही क्षेत्ररक्षण कधी बॅटिंग झाली नाही म्हणून टीम साठी अगदी पाहिलं की तर आपण पाहतोय थोडंसं इथे मात्र क्रीज मध्ये वादळ जरूर आले. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये 19 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा बॉल आपण पाहतोय आणि ते संतोषने बॉल काय फैश केला. फुल टॉस होता, फक्त दिशा द्यायचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक निवडलाय आपण पाहतोय हरीश आहेत आणि विकेट येईल. विश्वजित निघालेत माघारी. ओयुटी आउट.
थँक्यू डीजे. चांगला झेल टिपला असं वाटलं होतं झेल सोडला जाईल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी गाडी अचानकपणे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर यावी तसा फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि तिथे त्याने 1 2 3 करत असताना अखेर तो झेल टिपलाय. फलंदाज बाद झाला. विश्वजित माघारी परतलाय धाव फलकावर. 19 आहे 3 गडी बाद. आता टेन्शन वाढलंय. दत्ता पवारचं टेन्शन वाढेल. तुमच्या टेन्शनची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा इथे बघता येणार नाहीये. इथे तुम्हाला क्रिकेट खेळायचंय, धावा काढायच्यात आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावांसाठीची धावाधाव ठेवावी लागेल किरण सर. धावांची धावा देव नक्कीच ठेवावं लागेल कारण षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दुसरं सुरू आहे आणि तिसरा पवेलियन मध्ये धक्का गेलाय पाठीमागे कारण इथे तुम्हाला पाहायला गेलं मैदानाच्या मध्ये धावा बनवावाच लागणार आहे. एखादा तरी माफक स्कोर उभा करावा लागेल. नवीन बॅटर्स आलेत. रोशन चौधरी. रोशन आले. पहिल्याच बॉल होता. खेळण्यासाठी आले. जरूर बिगिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु हा बॉल पाहायला गेले तर मैदानाच्या मध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. यासाठी यथोनात प्रयत्न करा. या जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण लक्षात ठेवा वेडे लोकच इतिहास घडवतात. रोशन आज इतिहास घडवायचा आहे. आज संघ अडचणीत सापडलाय ना तर त्या संघासाठी संकट मोचन व्हावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. बनवला गेला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य दादा सुपर किंग अर्थातच अनिकेत दादा गोलप्स ऑडिशन पद्मावती टीमनं तब्बल धावफलकावरती 19 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकानंतर 19 आहेत. 9.50 ची सरासरी. ही धावसंख्या थोडीशी नाराज करणारी. पॉवर प्ले मध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले त्यामुळे ते दडपण दबाव हे बघायला मिळेल परंतु दबावाचा अभाव दाखवावा लागेल. येणारी 6 षटकं तुमच्याकडे आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये काय झालं याला महत्व न देता येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय करता येईल यावर नजर ठेवावी लागेल आणि त्यानंतर आता येणाऱ्या षटकामध्ये जिथे बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला ही कल्पकता दाखवली गेली कारण संघनायक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गिअर शिफ्ट करतो. दत्ता पवार चांगला ड्रायव्हर आहे त्याला माहिती आहे बॅटिंग पॉवर प्ले आत्ता घेणं गरजेचं आहे आणि लगेचच त्यांनी पंचांना सांगितलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आम्हाला पाहिजे. स्वतः स्ट्राईक एंडला समोर गोलंदाज दाखल झालाय. शनी पहिल्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या. बॅक ऑफ दी हँड होता फुल लेंथ आणि तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. रन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील दबाव टाकण्याचं काम शनी करतोय आणि पहिला चेंडू त्याचा निर्धावाला. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये शनी मेनेश्वर आलेत तर समोर दत्ता पवार आहेत. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे पण पाहतो मैदानाच्या मध्ये शनीचा पुढचा बॉल डीपी यांच्यासाठी. लोअर फुल टॉस होता. फटका केलाय चौथा दरम्यान. बॉल तिकडे आउटफील्ड खूप वेगवान. आयोजकांनी घेतलेली परिश्रम आणि मेहनत रंगलातीये. इथे मैदानावरती आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू थांबत नाहीये. सीमारेषेच्या पार जातोय. चौकार 4 धावा. फुल टॉस होता. स्लॅश केलाय. बॉल गॅप शोधला. गली आणि थर्डमॅनच्या मधला जो गॅप होता तो भरून काढला. एखाद्या सुईमधून अलगद धागा काढावा तसा हा गॅप शोधत असताना दत्ता पवारने आपली कल्पकता वापरली. तिथे चौकार वसूल केला. राऊंड विकेट. त्यानंतरचा चेंडू लॉफ्ट केलाय. बॉल लॉंग ऑनला जाईल. काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबवला. थ्रो केला जाईल तोपर्यंत एकदा वर्जित केली जाते. मागच्या चेंडूवर चौकार परंतु यावेळेला फक्त सिंगल मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर आहे. 24 धावा 3 गडी बाद. रोशन 1 चेंडू खेळलाय. हात उघडलेलं नाहीये. दत्ता खेळतोय आतापर्यंत 4 बॉलवर 6 मध्ये आणि त्यामुळे त्याने देखील फार वेग धारण केलेला नाहीये परंतु जसा हा डाव पुढे जाईल थोडंसं गिअर शिफ्ट करणं गरजेचं राहील कारण इथे पहिल्या डावात ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता एक चांगलं लक्ष सेट करणं ही तुमची जबाबदारी राहणार आहे किरण सर. जबाबदारी तर कोणाला तरी एकाला घ्यावी लागणार आहे. यावेळेस अगदी बॅटच्या पुढामध्ये टाकलेला चेंडू आणि तो फटका उडवलाय. तिथे खेळाडू थोडस बाय तिथे खसला. खाली पडले आणि बॉल एक टप्पा घेत सीमा पार गेलाय. चौकार 4 धावा. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्लॉग हिट केला. एखाद्या हॉटेलमध्ये जावं चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ते फस्त करावं तसा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाईल असं वाटलं होतं. तिथून लपेटून घेतला. एलिव्हेशन जास्त होतं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु थोडासा घसरला आणि अखेर नशिबाची साथ इथे मिळाली. 4 धावा खात्यामध्ये जमा झाल्या. धाव फलकावर आहेत 28. राऊंड विकेट. शॉट ऑफ गुड लेन. पिकअप शॉट. पिक केलाय. आता कॅमेरामनने क्लिक केलाय. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटका.
थँक्यू डीजे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे नवनाथ दादा जांभूळकर आपण देखील उपस्थित आहे. दादांचं स्वागत तर केलं जात आहे. षटकार आलाय रोशन चौधरीची बॅट जिथे एक बॉल मध्ये तो 0 वरती होताना तो 0 टळण्याचं काम करतोय. 2 बॉल मध्ये तब्बल एक चौकार आलाय एक षटकार आलाय. त्याची बॅट तडपली आणि धावा गोळा करण्यासाठी तयार झालाय रोशन चौधरी मॅन फ्रॉम आंबेगावचा सितारा. तोच मैदानाच्या आतमध्ये आता बघायचंय आपल्या संघाला कुठेतरी. याआधी देखील आमच्या गोपी सरांनी सांगितलं आता खेळपट्टीवरती कोणाला तरी एकाला थांबावं लागेल. धावबलकावरती आतापर्यंत पाहिलं गेलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 34 या आकड्यावरती. यावेळेचा चेंडू इथे मात्र सोडून देण्यामध्ये यशस्वी राहतात. हा बॉल पाहिला गेला तर अगदी दूरवरती जाईल निघून सोडून दिलाय चेंडूला. वाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 35 वर धाव फुलक. तिसऱ्या षटकाचा खेळ. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. रोशनला जीवनदान देणं कितपत योग्य ठरेल हे पाहण्याजोगे असेल. आणि त्यानंतर रोशनने देखील आता सांगायला सुरुवात केली आहे नाही थांबणार नाही वाकणार लांबच लांब मारणार. ठोकलाय षटकार 6 धावा. धन्यवाद. अगदी पाहिलं गेलं तर आपण पाहतो आता इन्स्टावरती गोपी सर बरेच डायलॉग व्हायरल झालेला आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर अगदी सगळ्याच्या सदनामध्ये तुम्ही देखील सांगितलं क्रिश का गाना सुनेगा तो क्रिश का गाना नहीं सुनेगा वो सिर्फ वो सिक्सर मारेगा और मार के दिखा जाएगा. क्या होगा क्या होने वाला है आखिरी मैच में कौन जीतेगा ये मैच वो देखना पड़ेगा मैदान के अंदर. काय होईल ना कोण जिंकेल हे अजूनही निश्चित होणार नाहीये. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये मित्रांनो. बघायचं मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने रोशन चौधरी आता सेट झालाय. दुसऱ्या बाजूला मावाचे मावळे दत्ता पवार आहेत. आपण पाहतोय धावबलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतात. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 आल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. 41 धावाच्या धावबलकावरती आहेत. इथे पाहिलं गेलं तर एक देखणं आयोजन नियोजन अगदी गोपी सर पाहिलं गेलं तर इंस्टावरती प्रत्येक जण आज यूज करत असताना पाहिलं गेलं तर आता अलीकडे व्हायरल झालेला एक डायलॉग अरे कुठून तर ते अभिमानाने सांगेल अरे कुठून म्हणता काय म्हणता तर आम्ही आहे मावळ मधून आणि आपली MPL पाहताना प्रत्येक जणाच्या मनामध्ये आनंद होतोय कारण आपल्या मावळ तालुक्यातील तारे सितारे खेळत आहेत. ऑन स्ट्राईक मावळचेच आहेत मावळे दत्ता पवार तर नॉन स्ट्राईक इनला मावळातील अंदर मावळातील एक गाव असणार आहे रोशन. ओ यावेळेस अगदी बाल भजगे थोडस बचावले जात आहेत दत्ता पवारला गोपी सर थांबवलं जात आहे या षटकामध्ये. फुलेलींचा बॉल होता इनसाइड एज आतली कट बॅटची घेतली आणि त्यानंतर स्टंपला फुंकर मारून शॉर्ट फाईन लीग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे बाल बचावला. हा उल्लेख तुम्ही अगदी बरोबर केलाय. पण जोखीम घेऊन चालणार नाही. आपण अनेक वेळा म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे पण तू ती रिस्क पथ्यावर पडली तर बरं आहे नाहीतरी ते कुठेतरी माघारी जावं लागेल. दत्ताला माहिती आहे मला थांबायचं आहे आणि त्यासाठी तो थोडस जबाबदारीने खेळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन ऑफ अटॅक भरपूर बाहेर 4-5व्या स्टंपवरून चेंडू वळवला. पंच कळवतायत हा वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. एक्स्ट्रा बरोबर धाव फुलकावर आहेत 42 धावा. मागच्या मॅच मध्ये ज्या संघाने 100+ धावा उभारल्या होत्या तो संघ थोडासा चाच पडतो आणि त्याचं कारण गोलंदाजी दमदार झाली. पुन्हा एकदा तेच मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी तसाचा चेंडू इथे पेश केलाय. बरोबर अजून एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये दाखल होते. 43 वर पोहोचलाय धाव फलक आणि या एक्स्ट्रा किरण सर इथं थांबवणं गरजेचं आहे. नक्कीच अतिरिक्त धावा देत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इथे जर पाहिलं गेलं तर खर्च केल्यात आणि अतिरिक्त धावा कधी संघाला धोक्यामध्ये आणू शकतात. यावेळेचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न राहिलाय पॉइंटच्या दिशेमध्ये चापट लावली बॉलला आणि बॉलला पाठवलाय पॉइंटच्या दिशेमध्ये दत्ता पवारच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बार चौकार 4 धावा. बॅकफुटला गेला टॅप केलाय बॉल. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. चौकार दत्ताच्या खात्यामध्ये ऍड झालाय. धाव फलकावर आहे 47 धावा. 47 ओडी विकेट. पुढचा चेंडू पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप लाईन ऑफ अटॅक मध्ये बदल केलाय. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. मागच्या चेंडूवर आलेला चौकार त्याचं दडपण याबीला सूरजच्या
खांद्यावर बघायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी लाईनमध्ये बदल केला. अचूकता गतीसोबत तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं राहतं. ते नियंत्रण यावेळेला गमावलं. मात्र पुढच्या चेंडूसाठी तो राऊंड विकेटने जातोय. दत्त स्ट्राईक एंडला तयार. स्लॉट मध्ये होता. स्टँड अँड डिलिव्हर. जरी झाला लेट तरी माझे फटके असतात थेट. लॉंगन सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा. पाहायला गेलं तर गोपी सर तुम्ही जरा थोडंसं ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं असेल ना, जेव्हा बॉल पडला ना, व्हाईट बॉल जेव्हा पंचाने सांगितलं ना, तेव्हा बॉल सूरज गायके यांच्या हातामधनं निसटला आणि दत्ता पवारने तिथे चतुर आणि थोडंसं चॅप्टर म्हणजे चालाक बनण्याचा प्रयत्न केला होता. ती मोमेंटम तुम्ही पाहिली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय निर्माण झालं होतं? मी मगाशीच उल्लेख केलाय की हा हुशार खेळाडू आहे. एक रणनीतीने तो खेळतो. गोलंदाजाला थोडंसं चकवायचं कसं हे त्याला माहिती आहे. आपल्याला लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. बाय डिश लॉंग ऑफ तिथे त्यांना सिंगल घेतली आहे दत्ताने. एकेरी धाबे बरोबर धाव फलकावर आहेत. 55 धाबा, 3 गडी बाद, 2 चेंडू अजूनही चौथ्या षटकातली शिल्लक आहेत. आता हळूहळू धावसंख्येचा वेग वाढतोय कारण दत्त रंगात येतो आणि ज्यावेळेला दत्त रंगात येतो त्यावेळेला तो रंग उधळतो. पण दुसऱ्या बाजूने रोशनला जे जीवनदान मिळालं होतं आज त्याला त्या खेळीचा वापर करत असताना संघासाठी धावा काढणं गरजेचं आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा ओ सबसे बडा. संघ अडचणीत सापडल्याने अशा वेळेला एका खेळाडूला संकटमोचकाची जबाबदारी साकारणं गरजेचं राहील या डावामध्ये. पुन्हा राऊंड विकेट. कोलवट डब्याचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही सोडणार झेल आणि अखेर पंकजने तो झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय. ते चौथा धक्का. 55 या धावसंख्येवर फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्त उपस्थित होत आहे. विठ्ठल भाऊ ओवाळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. पुढे एकदा आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती आपल्याला जी पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय धक्का बसला गेलाय. रोशन चौधरी माघारी चाललाय तर त्याची जागा घेण्यासाठी आणि संघाला इथे फ्रंट बोर्डवरती म्हणजे स्कोर कार्ड वरती पुढे नेण्यासाठी नवीन बॅटर्स येईल मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटची नितांत आवड, क्रिकेटची ओढ आणि नवीन बॅटर्स. आंबळे गावचा कदमवाडीचा हिरा, त्याचं नाव आहे विजय उर्फ बारक्या कदम, मैदानाच्या मध्ये येतोय बॅटिंग करण्यासाठी. बघायचं आता मैदानाच्या मध्ये विजय कदम यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावबलकावरती पंजा लागला गेलाय. 55 धावाच्या धावबलकावरती मैदानाच्या मध्ये 4 गडेच्या मोबदल्यामध्ये आहेत. चौथ्या षटकातील अंतिम बॉल. सूरजला मी पाहतो मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करत असताना. सूरज टोनगेला मी पाहतोय. कामगिरी त्यांना देखील करायची आहे. यावेळी चांगला बॉल होता. फटका देखील सुंदर खेळला. एकचा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू निघालाय. दरम्यान तिथे पाहायला गेलं तर एक सिंगल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती. एका सिंगलच्या मदतीने धाव बलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 षटकांची समाप्ती होती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव बलकावरती लगावल्या जात आहेत. अब तक 56 धावा ज्या धाव बलकावरती येत आहेत. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आपली मावळ प्रीमियर लीग सध्या सुरू आहे आणि ऐकत राहा कॉमेंट्री बॉक्स मधून गोपी जाधव सरांना आणि मी समालोचक किरण येवले यांना. तोपर्यंत ऐकूयात एक थोडासा डीजे ब्रेक. भैरवनाथ श्री भैरवनाथ उद्योग समूह किरण जिवले हे नाव देखील सातत्याने चर्चेत राहिलं. एक चांगले समालोचक आहेत, तेवढेच चांगले उद्योजक, एक प्रतियश उद्योजक देखील आहेत आणि सध्या कमेंट्री बॉक्स मधून आपली मावळ प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतोय. मावळची लाडकी माऊली म्हणायला हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर डीजे ऑपरेटरने देखील आज प्रभावित केलं. खूप चांगलं कामकाज, अतिशय सुमधुर संगीत. डीजे रोहित ज्यावेळेला एखादा ब्रेक येतो, एखादा षटकार, चौकार किंवा विकेट येते त्यावेळेला मायबाप प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर या आपली मावळ प्रीमियर लीगमध्ये आमचे डीजे रोहित हे देखील खूप चांगलं कामकाज करतायत आणि त्यांचं देखील आम्ही भरपूर कौतुक करतो. अतिशय सुमधुर संगीत आणि योग्य टायमिंग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कधी गाणं स्टार्ट करायचं आणि कधी थांबवायचं याची योग्य पारख असलेला आमचा डीजे ऑपरेटर अर्थातच डीजे रोहित यांचं देखील धन्यवाद. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटकांचा केस संपलाय. येणारी 4 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि आता 5व्या षटकासाठी
बॉलिंग ट्रॅक वरनी लागली आहे. बॉलर सज्ज होतोय 5व्या षटकामध्ये. हरीश जानेरी आहे 5व्या षटकासाठी दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. चला स्पीडअप करा, वेळेचं बंधन तुमच्यासाठी आहे आणि त्यामुळे प्रत्येक षटकासाठी प्रत्येक डावासाठी निर्धारित वेळ तुम्हाला दिलेला आहे. मी विशेष धन्यवाद देईन आमचे जवळचे मित्र मावळ भूषण सुमित सोनवणे सर, त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन, सर्व कमिटी मेंबर्स, अध्यक्ष आदरणीय मनोज दाभाडे आणि त्यांची संपूर्ण टीम. फुलेलींचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टूला कनेक्शन जाईल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि अशा वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण तो पंकेश आधी ते दाखल झाला तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये जमा झाल्या. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर आहेत 58 धावा. किरणजी, इथून येणारी जी 4 षटकं आहेत, किती धावसंख्येकडे पाहता की हे लक्ष जर बनवलं गेलं तर दुसऱ्या डावामध्ये त्याचा बचाव केला जाऊ शकतो. अगदी गोपी सर, सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये अद्यापही कोणतीही धावसंख्या पण स्थिर मानता येणार नाहीये. अगदी पाहिलं गेलं त्याला काल पाहिलं गेलं 159 धावा झाल्या. तिथे जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय त्या देखील धावा बनवण्यामध्ये थोडस अगदी 10 ते 30 रनांच्या 10 ते 20 ते 30 रनांपर्यंत संघ पराजय झाला. ओटीयू अगदी आपण पाहतोय अग्नी, तुम्ही जर सांगताय 8 षटकामध्ये कमीत कमी 130 ते 135 धावा होणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आहे यावेळेचा सेंड होता दत्ता पवारच्या बॅटमन एवन क्वालिटी स्ट्रोक. दत्ता पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे. लॉंगआउटच्या डोक्यावरना मारलाय. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार थोडस मागे गेला, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला बॉलची जागा दाखवली. डीप कव्हर्स मधून बॉल सीमा पार हल्ला केलाय दत्ता पवारने. अजून एक वेळेला पुढे सरसावलाय. या वेळेला ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु फिल्डर आहे मिड ऑफला पुनरागमन करून दाखवावे. चारही दिशांनी डंका वाजावा. ज्यांनी ज्यांनी केली अवहेलना तो प्रत्येक जण शर्मेने लाजावा. दाखवून द्यावे असे सामर्थ्य, पराक्रमाने इतिहास गाजावा. ज्या वाटीवरती शंका घेतली तेथूनच विजयाचा रथ सजावा. तो विजयी रथ आज सजवायचा. लो फुलटॉस होता समोर जात असताना ऑन साईडला टर्न करू पाहत होता, पण तो चेंडू गेलाय लॉंग ऑनला. दत्तासाठी मिळते एक धाव. एका धावेबरोबर धाव फलकावर आहेत 66 धावा. 5व्या षटकाच्या दरम्यान 4 गडी बाद. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं मित्र परिवार जोडला जातोय. तर मग दादा सातकर आपण देखील उपस्थित आहात, स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज आला इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती हरीश यांना. चांगला बॉल, चांगला फटका पाहायला मिळालाय. बॉल कावकोणाच्या दिशेमध्ये. शनी बेनू शिरूरला टाटा बाय बाय करत सीमारेषी गाठली आहे. चौकार जातोय. 4 धावा येतोय. थँक्यू डीजे. स्कोर कार्ड वरती धावबलकावरती लगावल्या जात आहेत. तब्बल 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. आता अखेरीस तब्बल 30 बॉल मध्ये 70 आल्यात. 4 गडी बाद झालेत. 18 बॉल किती येतील गोपी सर? कशी वाटते यंदाच्या पर्वाची MPL? या 7व्या पर्वामध्ये अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळाल्या, परंतु सर्वाधिक आकर्षक बाब होती ती म्हणजे तिरंग्याची जी काही थीम या स्पर्धेच्या 7व्या पर्वामध्ये आपल्याला बघायला मिळते. अगदी लक्षवेधी ठरली आहे. 26 जानेवारी अगदी तोंडावर येऊ घातलंय आणि या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अंतिम दिवस रंगेल या स्पर्धेचा. MPL आपली MPL, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिरंग्याची थीम सर्वांनाच खिळून ठरणारी ठरली आणि यासाठी प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्णता देणारी स्पर्धा म्हणजे आपली MPL. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 70ला 4. 6व्या षटकासाठी बॉलर तयार. सूरज धोंगडे, सूरज धोडगे गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू बाहेर जाणारा, त्यावर छेडछाड करू पाहत होता, परंतु पहिल्या चेंडूवर कोणतीच धाव मिळालेली नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात. नॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा रिएक्शन दाखवतायत, ऍक्शन दाखवतायत दत्ता पवार. बघायचं या बॉल वरती काय येईल.
ओ यावेळेचा बॉल या आधीची ऍक्शन पाहिली असेल ना प्रेक्षक राजा हो तुम्ही, तर तुम्ही देखील म्हणाल हा दत्ता पवार आहे आणि हा मावळचा सीतार आहे. बॉलला पाठवलं एवढ्या लांबणा, जावा बॉल तिकडनं शोधून घेऊन या. ठोकलाय षटकार साधावा. आता हा बॉल एक्सप्रेस वेने सरळ पुणे सिटी मध्ये गेलाय की काय असा प्रश्न मला पडलाय. एवढ्या लांब मारलाय. ही ताकद आहे या खेळाडूची. मागच्या बॉलवर बीट झाला, त्यानंतरच्या बॉलवर आता मारून दाखवतो, मी बोलून नाही मी करून दाखवतो हे त्याने सांगितलं आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं, असंच म्हणावं लागेल. आणि तो वाहक देखील आपण पाहतोय कोण आहे तर दत्ता पवार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस पाहिलं गेलं तर हे क्रिकेट त्याच्याकडे भरपूर आहे. एखादा दुसरा मोठा विकेट आला तर नंतर लगेच तिथे मात्र चेंडूला सन्मान देणं, तिथे चेंडूला मात्र सन्मानपूर्वक खेळणं हे त्याच्याकडे क्रिकेट आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील पाहिलेलं आहे त्याने या प्रकारचा खेळ केलेला आहे. मान ऑफ द सिरीजची टू व्हीलर बाईक देखील त्याच्या नावावरती आहे. म्हणजे आपण पाहायला गेले तर इथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीचे प्रयत्न देखील त्याने केलेले आहेत. चांगला बॉल होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक दूरवर्ण चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीये, मिस झाला होता. दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये विजय कदम यांना एक मिळेल, संघासाठी एक मिळते आणि धावफलकावरती आपण पाहतोय 78 लॉस ऑफ दी 4 विकेट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 78 धावा ही 4 गडी बाद. 6व्या षटकातली 2 चेंडू अजूनही शिल्लक. दत्ता घेतोय सध्या 31 वर 14 चेंडू मध्ये 31 धावा. विजय कदम त्याला साथ देतोय आणि हेच 2 फलंदाज मागच्या मॅच मध्ये देखील संघासाठी चांगले योगदान देताना पाहायला मिळाले. या डावात देखील ती जबाबदारी गुडघा टेकवलाय आणि आता पुढे जाऊन केलाय वार, साऱ्यांनाच केलंय गार, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. दत्ता पवार त्याने शांत उभा का तो खेळपट्टीवरती राहिला ना, त्याचं उत्तर उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमन षटकार चौकार येऊ लागलेत. 84 झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा हे छोटा पॅक बडा धमाका. जरी दिसायला छोटा असला ना तरी षटकार खूप मोठा 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 मारतो आणि दत्ता पवारनं आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. 90 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जिथे आपल्याला वाटलं एका बाजूने गोपी सर विकेट जायला सुरुवात झाली असं वाटलं, संघाला गळती लागले, धक्के बसले गेले, परंतु तिथे दत्ता पवारनं डाव सांभाळलाय. काय सांगाल याबद्दल? पाहिलं गेलं दत्ता जर अजूनही या 2 षटकामध्ये थांबत असेल तर कितपत धावा येतील? दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये राहिला तर या 12 बॉलमध्ये 40 धावा नक्कीच येऊ शकतात, परंतु त्यासाठी दत्ता पवारला आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. 90 वर पोहोचलाय धावफलक. एका बाजूने विकेट जात असताना दुसऱ्या बाजूने डाव सावरला आणि जबाबदारी घेतली संघनायकाने. चलता रहूंगा पद पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. ती मंजिल मिळवायचे. MPLच्या शेवटच्या दिवसामध्ये खेळायचंय, सुपर 8चं तिकीट मिळवायचंय आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा लढा रंगलाय 2 टीम मध्ये. इथून एक संघ या स्पर्धेला 33व्या दिवसामध्ये टाटा बाय बाय गुड बाय करेल तर एक संघ सुपर 8च्या फेरीसाठी दाखल होईल, परंतु तो कोणता ठरेल हे आतापर्यंत बाकीत करणं थोडंसं चुकीचं राहील. त्यासाठी या मॅचच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वेट अँड वॉच पॉलिसी राबवावी लागेल. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. डेथ ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये त्या डेथ ओव्हरची जबाबदारी घेत असताना 7व्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय. शिरू लोहार टीमचा आयकॉन मिस्टर हँडसमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. फलंदाज म्हणून आज आपले नशीब त्याला आजमावता आलेलं नाहीये, तिथे त्यांनी निराशा करून दाखवली, पण तो आज गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरणार का? आणि यासाठीच तो सध्या 7व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जाईल, परंतु पॉवर लाईनला हा चेंडू स्पर्श करतोय. पॉवर दाखवली होती परंतु ती कमी पडली. डेड बॉलचा सिग्नल पहिल्या चेंडूवर.
नक्कीच अगदी जेव्हा स्पर्धेची चाहूल लागली, जेव्हा स्पर्धेची तीव्र तयारी सुरू झाली, तेव्हाच निलेश दादांशी बोलणं झालं की अगदी या विजेच्या वेगवान तारा इथून जात आहेत, तर तिथे बॉल लागत असेल तर डिसिजन काय द्यायचा. अध्यक्ष साहेबांनी देखील सांगितलं, अगदी डेड बॉल तिथे मात्र घोषित करण्यात आला आणि तेच डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज इथे मात्र येत असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला फटका होता, बॅटची कडा घेऊन चेंडू वाकड क्षेत्रामध्ये निघाला, धावाची संधी, डेंजर झोनला दत्ता पवार अगदी तुरु तुरु धायनं धावत पळत आलेत, एवढा वेग आहे त्यांच्याकडे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव कंप्लीट करतात एका धावेच्या मदतीनं. 91 धावा ज्या धावफलकावर देत आहेत. दत्ता पवार स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत, म्हणजे स्वतःवरती जो विश्वास आहे ना तो इथे सार्थ करून दाखवेल. आणि गोपी सर सगळ्यांना माहित आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे विश्वास. विश्वास जर तुटला तर तो परत बसत नाही आणि प्रेम जर सोडून गेलं तर ते परत येत नाही. आता बघायचं विश्वास किती आहे दत्ता पवारचा स्वतःवरती. ओ विश्वास आहे माझा माझ्यावरती, म्हणूनच मी मावाचं क्रिकेट खेळतो आणि मावासाठी खेळतो. उलटा पुलटा होऊन मारलाय दत्ता पवार, ज्याला म्हटलं जातं गोलंदाजीच्या गोलंदाजीवरती करतोय सपासपवार, त्याचं नाव दत्ता पवार. षटकार. उलट दिशेने केला, रिव्हर्स साठी केला, टायमिंग जुळवलं, प्लेसमेंट चांगली होती, क्षेत्ररक्षण बघितलं, थर्ड मॅनचं क्षेत्र खाली आणि तिथे तो चेंडू पाठवून दिला दत्ता पवारने. यावेळेला काठी काढली, दांडी गुल, दत्ता पवारला पडली भूल, शिरू लोहारने केले दांडी गुल. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा सुपर हिरो आता इथे माघारी परतलाय. 97 चौथा धक्का. 17 बॉल मध्ये 49 धावांची बहरदार बॅटिंग करत संघाला कुठेतरी फ्रंट फुटवरती आणून ठेवण्याचं काम करत होता. एका धावेपासून तो अर्ध शतकीपासून वंचित राहिलाय. निराश झालाय, हताश झाला, तिने तिथे सांगितलं आता मी लढलोय, आता बाकीचा खेळ तुम्हाला सावरायचा आहे. नवीन बॅटर्स अनिकेत अंबुरे मैदानाच्या आतमध्ये येतील, हे देखील चांगले खेळाडू राहिलेला आहे. अगदी पाहिलं गेलं तर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनिकेत आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये किती धावा गोळा होतील ना काही सांगता येत नाहीये. पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या प्रस्तुत माध्यमातून मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि सन्माननीय सहआयोजक सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांच्या माध्यमातून आपले MPL मावळ प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 3 रंगला जातोय तुमच्या सानिध्यात आणि तिथे मॅच सुरू आहे. एका बाजूने आम्ही पाहतोय आमळे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत लोणावळा. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि कट करण्याच्या प्रयत्नामध्ये देव पॉइंटच्या दिशेमध्ये ढकलला. क्षेत्ररक्षक तिकडे चुकी करतील. पंकेश 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 समोर बॉल सीमाबाद चौकार. चेंडूने यावेळेला हुलकावणी दिली, टर्न घेतलाय. क्षेत्ररक्षक पंकेश तयारीत होता थांबवण्याचा, पण तो अखेर चेंडू तयार नव्हता त्याच्या दिशेने जाण्यासाठी. मागच्या बॉलवर विकेट आली. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर तुम्ही कधीच संशय घेऊ शकत नाही, एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. तो मागच्या चेंडूवर टाकला होता. त्यानंतर चौकारला पण तो यावेळेला फिरवलाय बॉल. स्लोवर कटर शिरू लोहार खूप चांगली टाकतो. त्याच्या बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळाली. गती थोडीशी कमी असते पण तो बोटांची जादू दाखवत असताना वळण चांगलं दिलं आणि ती डॉट बॉल बरोबरच फलंदाजाला बीट केलं. स्ट्राईकिंगला अनिकेत अंबोरीला. तो घेतोय 4 वर 101 धावा धाव फलकावर. राऊंड विकेटने पुढचा चेंडू आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग कटर डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 7 षटकांचा खेळ पहिल्या डावमध्ये संपलाय. 101 धावा धाव फलकावर. अजिंक्य तारा सुपर किंगच्या पुढे येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. तिथे नशीब आजमावं लागेल आणि इथून येणाऱ्या जेवढ्याही धावा असतील त्या बोनस असतील, पण त्या किती येणार यासाठी चर्चा रंगील. असं म्हटलं जातं शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. पण तू जास्त चर्चा झाली तर खर्च होऊ शकेल. त्यामुळे शेवटचे 6 चेंडू हे लगेचच पेश करावे लागतील. बघूया येणाऱ्या 6 चेंडूंवर किती धावा मिळणार. धावा यावा लागतील कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 7 षटकं संपली गेली. 101 धावा ज्या स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहे. चला टीम काय झालंय पहा एकदा. जास्त वेळ नाही आपल्याकडे, घाई करा. गोष्टींना दाबाडे सर विनंती असेल ऑफिशियल टीमला विनंती असणार आहे, तुम्ही जर जास्त वेळ घेत असाल तर आम्हाला सांगण्यात येईल की तिकडनं वेळ संपली जाईल असं जाहीर देखील केलं जाईल. त्यामुळे वेळ वाचवा टीम.
एकदा वेळ समज आल्यानंतर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचं, त्यावरून अधिक वेळ झाला तर तिथे देखील आणखी एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल, असा नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अगदी आपण पाहतोय अनिश विलेरावन अर्थातच श्रीराम लोणावळा माननीय श्री सन्माननीय अमित भाऊ शेडगे फाउंडेशन यांच्या मालकीचा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, गोलंदाजी मार्कवरती हरीश जाणार येत आहेत, तर समोर टाइम संपलेला आहे. एक खेळाडू आतमध्ये येईल. याआधीच तुम्हाला मी सांगतोय की जिथे तुमचा टाइम संपला जाईल तिथे एक खेळाडू आतमध्ये येईल. आपण चर्चा करत होतो गोलंदाजाबद्दल, हरीश जाणारे यांच्याबद्दल, परंतु नक्कीच तिथे तुम्ही वेळ घालवला आणि पंचांनी लगेच आमच्यापर्यंत कॉल दिला, टाइम संपलाय. ती वेळ संपलेली आहे आणि त्यामुळे एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये अतिरिक्त ठेवला गेलाय. पहिला बॉल लेग कटर अगेन्स्ट द टर्न, हवेत खेळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. पंचांनी लगेचच निर्णय दिला, वेळेचं बंधन तुम्हाला पाळावं लागेल, नियमांचं उल्लंघन करता येणार नाही आहे. आणि निर्धारित वेळ संपल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये आला, त्याचाच फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न केला आणि आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावांनी सुरुवात झाली. धावफलकावर आहेत 103 धावा, 5 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. हरीश सानिरे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. विजय कदम स्ट्राईक एंडला, फुल टॉस, परंतु यावेळेला कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. एकेरीचं रूपांतर यावेळेला दुहेरीमध्ये करायचंय, परंतु त्यामध्ये अपयश. धावबादच्या रूपाने अनिकेत आंभोरीला परतावं लागेल. धक्का बसतोय, 6वा धक्का 104 या धावसंख्येवर. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे पाहिलं गेलं तर नवीन बॅटर्स आलेत. चांगला फटका पाहायला मिळालाय. विजय कदम यांच्या बॅटमधनं बॉल चाललाय पार्किंगच्या प्लॉट मध्ये, लांबच लांब आलाय. विजय कदम यांचा तडका, षटकार, 6 धावा. पुढे टाकला बॉल, ओर पिच बॉल. जसं पाहिलं डोळे विस्फारले आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडला. स्लॉट मध्ये टाकला की हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल. 110 धावा आहे धाव फलकावर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. अजून एक वेळेला तोच प्रयत्न करायचा होता, मिस टाइम केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे पण तो अंदाज चुकतोय आणि इथे 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, तोपर्यंत थ्रो केला जाईल. तो योग्य थ्रो कलेक्ट केलाय. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. धावफलकावर आहेत 112 धावा. मावळ प्रीमियर लीग आपली MPL 2026 7व्या पर्वामध्ये समालोचन करण्याची संधी मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या आमच्या सर्व सहकार्याने दिली. त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र मावळ भूषण सुमित सोनवणे सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 7व्या पर्वात समालोचनासाठी येण्याची जी संधी मिळाली त्यासाठी सर्व आयोजक त्याचबरोबर आमचे सर्व जवळचे मित्र या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या दिवसभरात जे जे काही चांगलं सांगितलं असेल ते तुमच्याकडे ठेवा, जे काही चुकलं असेल ते माझं मला परत करा अशी विनंती करतो. आणि आज या 7व्या दिवसातून आपली रजा घेतो. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण नजर टाकली तर चौकार आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि किरण सर आता एक चांगली धावसंख्या उभारली असं म्हणायला हरकत नाही, पण तू शेवट या डावाचा गोड करणं गरजेचं राहील. 116 झाल्यात ना, एक मोठा मानी मापक स्कोर मैदानाच्या मध्ये तयार झालाय. शेवटचा बॉल ऑन स्ट्राइक विजय कदम. शेवटचा बॉल होता, बाशीकडे घेतली बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. संतोष सातकर आहेत त्यांना तिथे एक सिंगल मिळाली आहे आणि शेवटच्या बॉलवरती एक धाव प्राप्त होती. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती लगवल्या जातात. 117 टार्गेट ठेवलंय 118 धावसंख्येचं. आता बघायचंय दुसऱ्या डावामध्ये कशा चेस केल्या जातील, कसं कम्प्लीट केलं जाईल. ऑरियस स्पोर्ट्सची एक बॅट आहे, ज्याची कोणाची असेल त्यांनी आमच्या आकाशदादा दाभाडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. ऑरियस कंपनीची एक बॅट आहे, स्पोर्ट्सची एक बॅट आहे, ती कोणाची असेल त्यांनी घेऊन जा. अगदी एका बाजूने आम्ही पाहिलं राजगड ग्लॅडियर्स
आणि शिलवान श्रीराम लोणावळा माननीय श्री अमित भाऊ शेडगे फाउंडेशन टीमला मी पाहिलं. लोणावळा संघाला पहिल्या डावामध्ये त्यांनी रोखलेल्या गेल्यात 117 झाल्यात. 118 धावांचं टार्गेट आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 117 ज्या संघाने बनवल्या. अनिकेत दादा गोलप फाउंडेशन, पद्मावती 11 अर्थातच अजिंक्य दादा सुपर किंग. आता दुसरा डाव सुरू होईल आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत कशा रीतीने धावा कंप्लीट केले जाईल. आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत ऐकत राहा कॉमेंट्री बॉक्स मधनं नवीन समालोचक, नवीन डाव आणि ऐकत राहा डीजे मास्टर यांना. थँक्यू डीजे. अगदी पाहिलं गेलं तर नक्कीच जसा डाव सुरू होईल आणि या डावासाठी तुम्ही ऐकणार आहात सातेगावचे आणि मावळ तालुक्याचे गोड सुपुत्र आहेत. सातेगावचे गोड आवाजाचे बादशाह मावळचा पहाड आणि आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहात शुभमजी आगळमे यांना. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या डावासाठी मावळभूषण सुमित सोनवणे सर. अगदी पाहिलं गेलं तर या मावळसाठी ज्यांनी देखील खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. या सर तुमचं देखील स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्यालाही भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, या क्रिकेटच्या खेळाला द्यावे उत्तर. नमस्कार. आजच्या दिवसाचा असणारा आज शेवटचा सामना आणि दुसऱ्या डावामध्ये मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित या काणेगावचे असणारे उद्योजक सतीश भाऊ सातकर आणि मित्र परिवार आयोजित आपली MPL मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व 7व्या मध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. शुभम सर, मी 2 मिनिटच गेले फक्त. अगदी आपल्याला या दिवसामध्ये आजच्या सकाळच्या सत्रापासून जे समालोचक लाभले होते, अगदी पाहिलं गेलं तर रोज नवीन नवीन समालोचक आम्हाला लाभत असतात. आणि या मावळ तालुक्यासाठी अत्यंत बिझी शेड्यूल असताना सुद्धा आज आमचे गोपी सर या ठिकाणी उपस्थित झाले. गोपी सरांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत तर करतो. आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सन्माननीय या स्पर्धेचे सहआयोजक सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान संपन्न करतोय. या दादा आपल्या देखील उपस्थितीमध्ये तो सन्मान संपन्न केला जातोय. प्रेमाचा एक गोड सन्मान. श्यामभाऊ सातकर यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपल्या उपस्थितीमध्ये तो सन्मान संपन्न केला जातोय. मॅच सुरू होईल. फक्त 1-2 मिनिटाचा मी सरांशी मुलाखत घेणार. मॅच सुरू ठेवा, मॅच कंप्लीट सुरू ठेवा. आपण या ठिकाणी सन्मान एक संपन्न केला जातोय. खऱ्या अर्थानं या पर्वाचे अगदी पाहिले गेले तर दिवस क्रमांक 3चे आपण पाहतोय समालोचक खऱ्या अर्थानं गोपी सर आमच्या समोर जोडलेच होते. गोपी सर या फक्त 2च मिनिटं घेईल मी. तर कशी वाटली आपली MPL या पर्वामध्ये तुम्हाला आणि या पर्वाचा प्रवास कसा वाटला? सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व आयोजकांचा धन्यवाद देईन. गेली 15 वर्ष मी संबंध महाराष्ट्रभर कमेंट्री करतोय. अनेक व्यावसायिक स्पर्धा मी अनुभवल्या आहेत, पण ग्रामीण भागात देखील एवढं चांगलं आयोजन होऊ शकतं हे मावळकरांनी करून दाखवले. त्यासाठी सर्व मावळकरांचं खूप खूप कौतुक आहे. 8व्या पर्वात आज या 7व्या पर्वात एकच दिवस आलोय. आशा करतो 8व्या पर्वात भरपूर दिवसांसाठी येईल. मात्र हे दमदार आयोजन असं निरंतर राहू दे. मावळने भरपूर खेळाडू दिलेत आणि मावळमध्ये मैत्री जपली जाते असे अनेक अनुभव मी बघितलेले आहेत. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगले खेळा आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे नियमांचं पालन इथे काटेकोरपणे केलं जातं. किती मोठा खेळाडू असला तरी त्याच्यासाठी नियम सारखेच हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं राहतं. तुम्ही सर्वांनी खूप चांगले योगदान दिलंय. सर्व आयोजक, सर्व खेळाडू आणि संघ मालकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. जिकडे मॅच सुरू आहे आपण जास्त वेळ घेणार नाही. जाऊया मावळ भूषण सुमितजी सोनवणे आणि शुभमजी आगळमे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू किरण. धन्यवाद गोपी सर. आपलं प्रेम आणि आपला आवाज तुमचा आज आम्हाला ऐकायला मिळाला. आपल्या आवाजातून अनेक चांगले सल्ले आपण इथे ऐकलेत. तर सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर अजिंक्य दादा सुपर किंग्स पैलवान अनिकेत दादा गोलप, पद्मावती 11 आंबळे
यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेले तर राजगड यावेळेस ऑन साइडला शेरू लोहारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाराची मोहर आहे. 6 धावा आहेत. आठ धावा या स्कोर कार्ड वरती ज्या आपल्याला पाहायला मिळतील. शेरू लोहार आज दिवसभर खेळ झाला नाही. या मॅच मध्ये कामगिरी करत असताना पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय चेंडू. सीमा पार आलाय. खणखणी चौकार. 4 धावा. थँक्यू टीजे. 12 वरती धावफलक आहे. राजगड संघ इथे बॅटिंग करत असताना 118 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे. शेरू लोहार आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेले तर शनी बेनी शिरूर. एका बाजूने ऑल इंडिया ओपन आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला मावळचा आयकॉन आहे. बॉलिंग ट्रॅकवर तेजस बोर्डे, समोर शेरू लोहार. खोलवा टप्प्याचा बॉल, फटका फसला, चेंडू हवेत. आयकॉन विश्वजित गरुड चेंडूच्या खाली. आयकॉनने आयकॉनचा खेळ संपवलाय. विकेट. डीजे आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. धन्यवाद. थोडासा निराश होत, हताश होत शेरू लोहार, राहुल लोहार मैदानाचा ताबा सोडत असताना संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर संघाचा धावफलक आहे. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत. मोठे फटके जरी आले असले तरी तेजस यांनी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये फटका मात्र फसला गेला आणि मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पडली. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल तो म्हणजे संतोष सातकार. रसल या नावानं प्रसिद्ध असणारा हा संतोष मैदानाच्या आतमध्ये आहे जो कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू तेजसचा. 5वा चेंडू पॉवर प्लेचा टाकला जाईल. पहिल्या चेंडूचा सामना करतोय संतोष. स्लोवर 1 हा चेंडू मागच्या दिशेला गॅप गवसला आणि आला तसा चेंडू मागच्या दिशेला खेळून काढलाय. वेगाचा केलाय वापर. वेगवान आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे रोहित. धावफलकावरती आपण इथे बघतोय 16 वरती धावफलक आहे. अजून खूप धावा गोळा करायच्या आहेत. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर पुण्यात मॅच कडे मी तुम्हाला ती घेऊन जाणारे बॉलिंग ट्रॅकवरती तेजस बोर्डे आहे. अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात खेळलेले खेळाडू आहेत. आज विरोधात आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल होता. वाह, यावेळेस पहिला चेंडू पायावरती टाकला. दुसरा चेंडू ब्लॉक होल मध्ये. इथे म्हणे संतोषलाही विचारत असेल तेजस तुला काय वाटलं आम्ही काय कमी आहे का? अजिबात नाही. तुम्ही ज्यांच्या सोबत कित्येक वर्ष मी सराव केलाय, ज्यांचे कित्येक उतार चढाव मी बघितलेत, सगळ्यात महत्वाचं काय तर दत्ता पवारने आपण पाहिलं तर लोणावळाकरांचा अस्त्र लोणावळ्यांवरती सोडलेलं आहे. तेजस बोर्डेचा वापर तो करतोय. षटक क्रमांक संपला जाणार इथे मैदानाच्या मध्ये पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 16 धावा आहेत. 42 चेंडू 102 बनवायचे आहेत. यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है, यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है. थँक्यू. 42 चेंडू 102 बनवायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो शमशेर पिवल. बॉलिंग ट्रॅक वरती इथे तयार आहे. समोर मात्र शनी बेनी शिरूर आहे. सकाळपासून शनी बेनी शिरूरच्या नावाचा बोलबाला आपण बघितलाय. फायफर त्याचं बघितलंय. त्याचं अर्धशतक 73 धावींची इनिंग त्याची आपण बघितलेली आहे. तो शनी आहे. ही महत्वाची मॅच आहे. पहिला बॉल इथे स्क्वेअर कट. चेंडू डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा मिळतील इथे 4. आलाय MPL चा चौकार.
धन्यवाद. चांगला चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं थोडासा आफडबार टाकण्याच्या प्रयत्नामध्ये शनीने इथं चालकी दाखवली. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करत स्क्वेअर कटचा बहारदार फटका पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्यात. कधी कधी शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर सुद्धा करावा लागतो आणि तो युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. 4 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर 20 धावसंख्येवरती जाऊन जे पोहोचले 20 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना जे आपल्याला पाहायला मिळतील दत्ता पवार समशेर याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. पुढचा चेंडू आहे. ओ हा चेंडू जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल अवांतर धाव आहे. बराचसा व्हाईट लाईनच्या बाहेर पडलेला हा चेंडू निघालेला हा चेंडू पंचांनी इथं दंडित केले गोलंदाजाला. दिशा खराब आहे म्हणून व्हाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. ऑन स्ट्राईक क्षणी हा चांगला चेंडू आहे. पहा टप्पा पडल्यानंतर वळण घेणारे चेंडू आणि त्यामध्ये वेग आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उद्या मात्र आपण पाहिलं तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचा लीगचा आपण पाहिलं गेलं तर शेवटचा दिवस आहे. उद्या 4 संघ खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर समशेर स्ट्रायकिंग एंडला शनी लोअर फुल टॉस होता. यावेळेस मिड ऑफला क्लिअर करत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पाठवलाय. हसते हसते कड जाय रस्ते एमपीएल चा ब्रँड स्ट्रोक 4 रन. बोल भवानी माता की. तर उद्या मात्र मावळ प्रीमियर लीग मध्ये उद्याचे आयकॉन जर आपण पाहिले गेलं तर शुभम शेळके ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे. अमित तांबे खेळताना पाहायला मिळेल. सचिन गवळी खेळणार आहे. आदित्य जाधव हे उद्याचे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन या मैदानावरती खेळतील. तर मावळचे आयकॉन बबलू कामकर, रवी घुले, जयस सईद, सुमित राजिवडे हे उद्याचे मावळचे 4 आयकॉन या मैदानावरती खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाईल. लाफलकावरती आपण पाहतोय 26 धावा आहेत. 38 चेंडू आहेत. 92 बाण व्हायचे आहेत. संतोष सातकर लोणावळ्याचा रसल. काय मैदानामध्ये जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडले तेव्हा तेव्हा संतोषने आक्रमकता दाखवून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढायचं काम केलेलं आहे. समोर समशेर आहे. हा बॅटल पाहण्याजोगणा रंगणार आहे. शुभम अडकीच पुढचा चेंडू आहे. संतोष तयार आहे. हळवारपणे कट केलाय हा चेंडू. शांत आणि संयमी खेळ खेळण्याचा प्रयत्न संतोष यांचा की त्यांना माहिती आहे शनीच्या बाजूने मात्र फटके येत आहेत आणि इथं आता त्याला संयमी खेळ दाखवणं गरजेचं आहे. हळवारपणे चेंडूला फक्त दिशा दिली. थोडंसं घातक ठरत असणाऱ्या या षटकामध्ये एक सिंगल धाव काढून शनीला मात्र ऑन स्ट्राईक आणलं जाते. एका सिंगल धाव सेवन स्कोर कार्ड मध्ये वाढ आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये. एक चेंडू अजून शिल्लक आहे. सुमित सर आपण पाहतो या सायंकाळच्या सत्रामध्ये बराचसा क्रीडा रसिक सुद्धा या मैदानावरती उपस्थित राहिलाय. मावळ प्रीमियर लीगची ओढ सर्वांना लागली होती आणि ती ओढ मात्र या ठिकाणी पूर्ण होत असताना हा चेंडू समोरच्या दिशेला फटका फसलाय. मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण आहे. षटक क्रमांक संपलं जाते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा एका गड्याच्या मोर्ल्यामध्ये 29 धावा. समीकरण जर आपण पाहिलं ना 36 चेंडू आणि 89 धावा आहेत. 36 चेंडू 89 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना पाहतोय बऱ्याचच्या बाजूला पलीकडच्या बाजूला आमचा प्रेक्षक राजा दर्दी प्रेक्षक इथे गर्दी करतोय. परंतु मी म्हणेल मुंबई पुणे आपला जो हायवे त्या हायवेच्या बाजूला बऱ्याचशा जे 2 व्हीलर आणि प्रेक्षक आहेत जे भद्र उभे राहून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी त्यांना एकच नम्रतेची विनंती करेल आपल्या गाड्या खाली घेऊन या. पलीकडच्या बाजूला पार्क करा. मनसोक्त बसण्याची जागा तुम्हाला बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वतःची काळजी घ्या. हेही तितकंच मी म्हणेल. धावफलकावरती 29 आहेत. 36 चेंडू 89 बनवायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तेजस बोर्डेकडे चेंडू सोपवलाय. मी सांगितलं ना याचा उल्लेख तुम्हाला केलाय की दत्ता पवारने काय केलंय की तेजस बोर्डेला लोणावळा संघाच्या विरोधात म्हणजे थोडक्यात राजगड संघाच्या विरोधात हे शस्त्र म्हणून त्याने तेजसला वापरलेले आहे. आज बघायचं आहे असं म्हणतात ना मैदानामध्ये तुम्ही ज्यावेळेस उतरता ना त्यावेळेस तिथे तुमची मैत्री तुमचे संबंध तुमचे रिलेशन हे सगळं मैदानाच्या बाहेर असतं. तिथे तुम्ही फक्त विरोधक आहेत. तिथे फक्त तुम्ही प्रतिस्पर्धी आहेत. आणि या वेळेस पहिलाच बॉल होता
अपील फार मोठ्या प्रमाणात आहे. अपील तर केली आहे परंतु इथे अपील तर फेटाळली पंचांनी. दोन्ही पंच मैदानामध्ये ते शहानिशा करतायत. एका बाजूला संजय भालेराव सर, दुसऱ्या बाजूला अंकुशण्णा दाभाडे सर आहेत. पंचांनी निर्णयाची वाट इथे पाहिली जाणार आहे. काय होईल मैदानाच्या आतमध्ये, घडलंय काय आणि बिघडलंय काय, हेही मैदानामध्ये बघायचं आहे. माबलचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्य तत्पर आमदार तिसऱ्या पंचांकडे रेफर केले सॉफ्ट कॉर्नर म्हणून आपण इथे बघणार आहोत. ज्यावेळेस बॉल पडल्यानंतर बॅटवरती आलाय का बॉल बॅटवरती पडून मग खाली पिच झालाय हे पाहिलं जाणार आहे. आता तिसऱ्या पंच मागायचा निर्णय काय घेणार आहेत. माबळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके प्रस्तुत. माबळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माबळ प्रीमियर लीग. आज स्पर्धेचा असणारा तिसरा दिवसाचा सायंकाळचं सत्र. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या तमाम प्रेक्षक राजांचं मी पुन्हा एकदा मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने आपल्या तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तिसरे पंच निर्णय इथे घेणार आहेत. निर्णय काय येणार हेही आपल्याला बघायचं आहे. बॉल हेच पाहिलं जाणार आहे की ज्यावेळेस बॉल टप्पा पडला त्यावेळेस बॅट वरती आला होता का. आणि तिसऱ्या पंचा निर्णय इट्स अ नॉट आउट. चला पंचांनी निर्णय सांगितलेला आहे. बॉल बॅट वरती अगोदर येऊन मला वाटतं खाली पडला असावा. मैदानामध्ये बघायचंय सामना पुण्यात येथे सुरू करणार आहेत आपण. धापलकावरती धावा आहेत 29. 35 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 89 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय तेजस बोर्डे पुण्यात तयार ओव्हर दी विकेट. आणि आता काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड. संतोष सातकर यांच्या रूपानं लागलेल्या संघाला मोठा झटका म्हणावा लागेल. एक मुवमेंट तयार झाली विकेटची आणि खोलवर टाकलेल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यॉर्कर लेंथला पडलेला चेंडू पायातनं चेंडू निसटून यष्ट्यांवरती गेला. यष्ट्याची उद्ध्वस्त मैदानाच्या आतमध्ये जो आपण पाहतोय. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तगडा ताकदवान उंच पुरा आणि या संघातला सर्वात जर आपण पाहिलं लांबच्या पल्ल्याची बडगेबाजी करणारा पंकेश ढाकोळ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तेजस लोणावळा परिसरामध्ये बिलॉंग करणारा हा खेळाडू स्वतःच्या गावच्या असणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये मात्र कामगिरी करतोय. पुढचा चेंडू आहे खुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला. झेल निसटलाय. धावाची संधी दोन वेळा संधी या ठिकाणी निसटली आणि सुमित जर जीवदान मिळालं या फलंदाजाला किती घातक ठरेल ना तो येणारा काळ नक्कीच आपल्याला आता सांगणार आहे. तर मैदानामध्ये बघायचंय आज ज्या प्रकारचं तेजस बोर्डेचं षटक आहे ना हे की फॅक्टरचं षटक आहे. सतीश भाऊ महाभारत आणि रामायण का घडलं. जे भावाचं आहे ते भावाचं आहे, जे भावाचं आहे ते माझं आहे, जे माझं आहे तेही माझंच आहे म्हणजे महाभारत आहे. आणि जे माझं आहे ते भावाचं आहे म्हणजे रामायण आहे. आता बघायचं पुन्हा एकदा अपील आहे परंतु याही अपील मध्ये विश्वास नाहीये. चेंडू डॉट आहे. तेजस बोर्डे लोणावळा संघासाठी नेहमी क्रिकेट खेळतो. त्यांच्याच विरोधात त्यांचे संघ सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात दत्ता पवारने बघा शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ ठरते. मी सांगितलं ना की मैदानाच्या बाहेर खूप जवळचे मित्र आहेत एकमेकांसाठी सगळं काही आहे परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर फक्त माझा संघ जिंकला पाहिजे. मला सुपर 8चा सामना खेळायचा आहे त्यासाठी हा 8 तास सुरू आहे. पंकज ठाकूर स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र लेगस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. व्हाईट बॉलची घोषणा. पंकजला त्याने अडकवलं होतं. पंकजला जाळं जे रचलं होतं त्या जाळ्यामध्ये मैदानामध्ये आपण पाहिलं तर अडकलं होतं पंकज परंतु शॉर्ट फाइंडिंगच्या खेळाडूने आपण पाहिलं कॅच सोडला तिथे. धापलकावरती 30 धावा आहेत. तेजस बोर्डे
सध्या तालुका निहाय गटाचं क्रिकेट देखील तेजस बोर्डेला आपण खेळताना बघितलेलं आहे मावळच्या संघाकडून. जोर फुल टॉस होता, लास्ट मोमेंटला बाका हँड इथे चेंडू मात्र डिलिव्हर करण्यात केला. लॉंग ऑन मधून शुभम भालेराव चेंडूला कव्हर करतो. एक धाव इथे आली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आहेत. अनेक वेळा सोबत सराव केला, अनेक वेळा एका संघासाठी खेळलेत, अनेक वेळा एकमेकांना कमजोर बाजू समजावून गेली, अनेक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीत केलंय, अनेक वेळा एकमेकांना पराभवाची धूळ चारली आहे. आज गाठ पडली आहे, निमित्त आहे मावळ प्रीमियर लीग तेजस विरुद्ध शनी. खुल्या टप्प्याचा बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रोशन दरम्यान चुकी करतोय. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नकार कळवला जातोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. तेजस बोर्डेने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना, विकेट तर आलीच परंतु अवघ्या फक्त 3 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली तेजस बोर्डेने. शेवटचे 30 चेंडू आता शिल्लक आहेत, बनवायच्या 86 धावा. आपण सांगितलं मंगाशी की संघातला एक फॅक्टर आहे, की फॅक्टर आहे तेजस, आणि त्या पद्धतीची तो कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक वेग, अचूक टप्प्यावरती चांगल्या संयमाने गोलंदाजी त्याने करून दाखवली आहे आणि संघाला पूर्णपणे फ्रंट फूट वरती आणून ठेवले ते तेजसनं. बातचीत केली गेली चेंडू मात्र आपण पाहतोय आता सोपवला जातोय. गोलंदाज तो ओमकार ढोरे याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. सुमित सर याही गोलंदाजांना आज मात्र प्रभावित केले. कुठल्या फलंदाजाला जास्त फटकेबाजी ओमकार वरती करता आलेली नाहीये. फिरकीची गोलंदाजी टाकण्यामध्ये अत्यंत माहिर आहे ओमकार. मात्र त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं पूर्ण दिवस ज्यानं गाजवलाय शनी, तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओमकारचा, सामना करतोय शनी. काय होणार या चेंडूवरती. पहिला चेंडू समोरच्या दिशेला थेट समोर जाईल, सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार, 6 धावा. इथे षटकार मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळाला शनी बेनिशिरूच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. धावफलकावरती 38 धावा आहेत. ओमकारचं स्वागत या षटकाराने केलेलं आहे. शनीला माहिती आपलं भविष्य आपल्या हातातल्या रेषांमध्ये नाहीये, तर आपल्या मेहनतीत आपलं भविष्य आहे. ती मेहनत करायची आहे. इथे शेवटच्या अजून 29 चेंडू 80 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमकार तयार आहे. स्ट्रायकिंग एंडला शनी. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही ते नव्हतं. चेंडू मात्र बघायचा आहे, सीमारेषेच्या बाहेर आहे. 2 खेळाडू एकमेकांना दोष देण्यामध्ये अडकले तिथे. हा म्हणत असेल की नाही तुझ्यामुळे चेंडू गेला, तो म्हणत असेल नाही तुझ्यामुळे चेंडू गेलाय. 2 खेळाडू दोष देण्यात अडकले, तोपर्यंत चौकार आलाय. 4 रन. शनी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मधून स्कोर कार्ड मध्ये वाढ. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर संघाचा धावफलक आहे ते 42 धावसंख्येवरती. 28 चेंडू आणि 76 धावसंख्येचा पाठलाग आहे. प्रयत्नांना 7 शनीच्या नक्कीच जी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. हळुवारपणे चेंडूला फक्त दिशा दिली जाते डीप कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू मात्र अडवला जातोय. दुसऱ्या धावेला त्या ठिकाणी आपण पाहतोय नकार जो कळवला जाईल. एका धावेने संघाचा धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ आहे. 43 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. हिमतीचे होऊ दे नव्याने सूर्योदय तुझ्या, हिमतीचा होऊ दे नव्याने सूर्योदय तुझ्या, आणि अंधारावर मात दे, एकटं लढतय लेकरू तुझं, तू आशीर्वादाचा हात दे, आणि आई बापाचं स्वप्न मी पूर्ण करेन मी, फार काही नको देवा, फक्त माझ्या प्रयत्नांना यश दे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रयत्नांती परमेश्वर. कोण जिंकणार हा सामना ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 43 धावा आहेत. शनी 9 चेंडू 23 वरती खेळतोय. तर 1 चेंडू 1 वरती पंकज ठाकोळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओमकार. ओ चेंडू जर आपण पाहिला थोडासा दिशाहीन गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या अभ्यंतर धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ आहे.
संघाचा धावफलक जर आपण पाहिले तर 44 धावा च्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. मावळ तालुका आणि त्या मावळ तालुक्यामध्ये येणारे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येणारे संघ, त्या संघातील खेळाडूंना लावलेली बोली आणि त्यानुसार झालेल्या संघांवरती या क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला थेट समोर बीच में से मिली दरार. थेट स्क्रीन वरती सीमा पार हा चेंडू चौकार. 4 धावा. बोला तो दिखाएगा हाथी निकली चीटी चीटी लगता है मावाजी की उम्र हो गई बाबा. हे समिता अगो समिता. चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. या चौकाराच्या मध्ये धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पंकज ढाकळ पुन्हा एकदा तयार आहे. ओ हा चेंडू जर आपण पाहिला तर बराचसा उजव्या इष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि तो मात्र यशस्वी होत असताना वाईड यॉर्करच्या प्रयत्नामध्ये ओमकार मात्र चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दत्ता पवार यांनी चांगला वापर मात्र ओमकार ढोरे यांचा करून घेतला. आपल्या संघामध्ये महत्वाच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी मात्र ओमकार करतोय. वडगाव नगरीचा असताना हा उभरता सितारा आहे मात्र आज झळकताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला डॉट. षटक क्रमांक संपलं जाईल ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 48 धावा. इथे मैदानाच्या मध्ये बघायचंय शेवटचे आता 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 70 धावा ज्या मात्र अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 70 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये मोठे करायचे आहेत. प्रत्येकाला मात्र वेळ बदलवायची आहे. तर सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय आणि मैदानामध्ये बघायचंय धावफलकावरती धावफलकावरती 48 वरती धावफलक आहे. 24 चेंडू 70 ची गरज आहे. समशेर गोलंदाजीसाठी आलेला आहे. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे तुम्हाला. त्यांचा आत्मविश्वासाची ढाल बनून मजबूत असते ना, त्यांना विरोधकांच्या उलट आलेची कसलीच फिकीर नसते. तुम्हाला आयुष्यामध्ये लढायचं असेल ना तर स्वतःच्या स्वप्नांना ढाल तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. समशेर सायकिंग इंडला शनी पहिलाच बॉल होता. समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न होता. नकार कळवलाय पंकजने. चेंडू डॉट आलाय. 23 चेंडू 70 ची गरज मैदानाच्या मध्ये आहे. प्रयत्न एक एक काढायचा आहे. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर. मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. प्रयत्न मैदानामध्ये शोधायचे आता. 23 चेंडू 70 ची गरज आहे. समोर शनी. समशेरचा पुढचा बॉल लेगस्टिकच्या बाहेर टाकले चेंडू. दत्ता पवार वाह वाह काय एफर्ट्स आहे दत्ता पवारचे. अक्षरशः तो रोल होताना आपल्याला पाहायला मिळाला दत्ता पवार. हा चेंडू इथे वाईड आहे. नशीब बलवत्तर आहे. दत्ताला माहिती आहे माझ्या पाठीमागे प्रोटेक्शन नाहीये. समशेरकडे इतका वेग आहे की जर चेंडू निघाला तर थेट सीमारेषा ओलांडणार आहे. वाईड आलाय धावफलकावरती 49. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. खुलवा टप्प्याचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत. झेल झालाय. शनीची पडली आहे विकेट. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. धन्यवाद किरण डीजे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाज बाला शनी. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर आता मैदानाच्या आतमध्ये
दाखल होताना पाहायला मिळतोय. सुनील असं म्हणतात ना, अडथळे आले नाहीत तर प्रवासाला मजा नाही, अडथळे आले नाहीत तर प्रवासाला मजा नाही, घाम गाळला नाही तर यशाला किंमत नाही. जखमांना सोबत घेऊनच योद्धा बनतो, जखमांना सोबत घेऊनच योद्धा बनतो, कारण लढाईशिवाय विजयाला ओळख नाही. कोण विजय या ठिकाणी प्राप्त करणार ते आपल्याला पाहायचंय. इकडे लोणावळ्यातला संघ आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय आंबळेगावचा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप कव्हरला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या केलं जात आहे. इथे काय येणार हे देखील आपल्या मैदानामध्ये बघायचे. 2 धावा तर इथे पळून पूर्ण 2 धावा तरी घेतलेल्या आहेत. तिसरे पंच इथे निर्णय घेतील. आज आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये तुम्हाला वेड पिस होऊन मात्र फलंदाजी करायची आहे, कारण 22 चेंडू 69 या चेंडूचा निर्णय अजून मात्र येणं बाकी आहे. तुम्हाला वेडे पिस होऊन लढणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जिंकायचं आहे, तुम्हाला सुपर 8 पर्यंत मार्ग मोकळा करायचा आहे, सुपर 8 पर्यंत पोहोचायचं आहे, तर स्वप्नांचा पाठलाग तितक्या मोठ्या ताकदीने करावा लागतो. असं म्हणतात ना, ध्येयासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडी लोक इतिहास रचतात आणि शिकलेली माणसं तो इतिहास घरी बसून वाचतात. हाही इतिहास आहे. मैदानामध्ये बघूयात आता. इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय 4 रन चौकार आलाय. आदर्श गावाला श्री भैरवनाथ हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे बघायचं ते समशेर तयार आहे. काही जरी झालं तरी थांबायचं नाहीये. लोअर फुल टॉस पिक करायचा प्रयत्न इथे होता, परंतु हात निसटला तिथे. सुनील दाबणे अर्थात सोन्या एक धाव इथे मैदानामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि या एका धाव्याच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती आपण बघितलं गेलं तर धावफलकावरती 54 धावा आहेत. शेवटचे 20 चेंडू आहेत, 64 अजूनही बनवायचे आहेत. काही जरी झालं तरी यशाचा मार्ग सोडायचा नाही. संकट आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, कोणी पाय ओढले, कोणी थट्टा मस्करी जरी केली, परंतु आपण थांबायचं नाही. चांगल्या कामात असं म्हणतात ना, तुम्ही निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार हे सगळं बाजूला ठेवा. फक्त ध्येय गाठायचंय हे मात्र लक्षात ठेवा. आज ध्येयाकडे तुम्हाला पोहोचायचंय ना, मग शेंडी तुटो या पारंबी तुटो, मागे हटायचं नाहीये. 20 चेंडू 63. पुढचा चेंडू आहे. समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. नंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी चेंडूवरती मात्र पोहोचलेत. एक सिंगल धाव आहे. एका सिंगल धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये वाढ आहे. ध्येयावरून आपण चर्चा करत होतो. ध्येय गाठायचं असेल तर संघर्षाचा मार्ग तुम्हाला आजमावणं गरजेचं आहे. एकट्याने लढावं तुम्हाला लागणार आहे, कारण ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य मात्र निर्मिती केली. पुढचा चेंडू आहे. यावेळेस हा चेंडू जर आपण पाहिलं तर लेग साईडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरनं सचिन निंबाळकर साहेब चेंडूवरती मात्र पोहोचतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर झोनला मात्र फलंदाज होता आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धावा ज्या पळून पूर्ण आहे. 2 धावांच्या मधून स्कोर कार्ड मध्ये वाढ आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 58 धावा आहेत. इकडे आपण पाहतोय ज्या संघांना नावं मात्र दिले गेलेले आहेत, गड किल्ल्यांची नावं मात्र सर्व संघांना दिले गेलेले आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती नक्कीच केली, की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभे आम्ही तोपर्यंत जिंकणं नियतीलाही शक्य नाही. दोन्ही संघांना मात्र हा ठाम निश्चय करायचा आहे. जोपर्यंत रणांगण मात्र पेटले ना, तिथं आग लागल्याशिवाय तुम्हाला आता मागे वळून पाहायचं नाहीये. पाहूया काय होणार या मॅच मध्ये. किल्ल्यांविषयी आपण चर्चा करत होतो. एक चांगला उपक्रम मात्र यावर्षी राबवलेला आहे बाबर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. सुमित सर, सर्व संघांना मात्र आपण पाहतोय
नावं दिलेली गेलेली आहेत ती आपल्या गडकिल्ल्यांची. इथे मैदानामध्ये बघायचं आहे 58 वरती धावफलक आहे. 18 चेंडू 60 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. बघा वेळेची मर्यादा आहे. तिथे आज संजय सर सूचना देत आहे संघनायकाला. इथे मात्र बॅटिंग पॉवरचा इशारा आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन निंबाळकर. एका लाईनीमध्ये आपण पाहिले तर सगळे आमचे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सगळे पदाधिकारी आपण पाहिले तर नक्कीच या स्पर्धेवरती नजर लावून बसलेत. खरं तर राजूच्या या सगळ्या मंडळींनी गेले 8 वर्ष या मावळच्या क्रिकेटला चांगले दिवस यावेत ना त्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. ही सगळी मंडळी आहेत. गोलंदाज तयार सचिन निंबाळकर. समोर मात्र पंकेश यावेळेस पायावरती टाकलाय. फार मोठी अपील होती परंतु पिचिंग ऑफ साईडचं स्तंभ आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये बघायचं आहे. अपील याही वेळेस केली आहे. तिथे मैदानामध्ये बघायचं आहे. दत्ता पवारची मागणी आहे की बघा ज्यावेळेस मी थ्रो केलंय ना तर त्या थ्रो मध्ये एलबी साठी देखील चेक करायचं आहे की ज्यावेळेस मी थ्रो केला त्यावेळेस पंकेश माझ्या थ्रो मध्ये जाणून बुजून आलाय का, तो जाणीवपूर्वक आलाय का हेही बघायचं आहे. परंतु पहिल्यांदा एलबीडब्ल्यू सागळी तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाणार आहे. लाईक बिफोर बी जी शिकार. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मी स्पेशली आमचे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांचं कौतुक करेल. कारण एवढा वेळ क्रिकेटसाठी देणं हे सोपं नाहीये. बऱ्याच जणांना मला वाटतं चर्चा असते की एवढा वेळ देणं कुठल्या स्पर्धेमध्ये एखादी अडचण असेल, एखाद्या खेळाडूंवरती काही ऑब्जेक्शन असतील, त्या स्पर्धेमध्ये त्या आयोजकाला काही त्रास होतोय का कमिटीकडून, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. गोलंदाजीसाठी पुण्यात बघायचं इथे सचिन आलाय. पहिल्याच बॉल वरती ती अपील होती आणि अपील मात्र बघायचं इथे तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवलेली आहे. तर पाहूयात काय निर्णय येणार आहे. थर्ड अंपायर कॉल. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे पंच. थोडस वातावरण जरी आपण पाहिलं तर सर्व आता बसलेला क्रीडा रसिक सुद्धा ही मॅच रोमांचभरी पाहतोय. काळजाचा ठोका आणि उत्कंठा शिगेला पोहोचणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नॉट आउट आहे. काळजाचा ठोका आणि उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. बदल अलिप्त थरार, संघर्ष नाट्य, त्युंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी आणि सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे मावळ प्रीमियर लीग आहे. समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावांच्या मध्ये पुन्हा एकदा वाढ. 61 धावा स्कोर कार्ड वरती. समीकरणे 16 चेंडू आणि 57 धावा. 61 झालेले आहेत. 16 चेंडू 57 अजून बनवायचे आहेत. सल्लागार आपण पाहिलं तर परागांना औरंगे मात्र मैदानाच्या बाहेरून त्याची तळमळ सुरू आहे, तगमग आहे. त्याला माहिती आहे माझी टीम आहे. यावेळेस सुनीलसाठी चेंडू तो पुन्हा डाऊन साईडला टर्न करण्याचा इथे प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचे दत्ता पवार ची चतुर आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव आलेली आहे. 15 चेंडू अजून आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये शिल्लक राहिलेले आहेत. बनवायचे अजूनही 56 धावा. आयुष्यामध्ये तुमचा सल्लागार कोण आहे ना हे फार महत्वाचं आहे. जीवनात आपला सल्लागार कोण आहे. कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता, परंतु तो विजय मात्र अर्जुनाचा झाला. कारण दुर्योधन हा शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. आज पराग एक सल्लागारच्या भूमिकेमध्ये टीम सोबत आहे. धापलकावरती 63, 14 चेंडू 55 अजून बनवायचे. त्याला माहिती आहे सामना संपलेला नाहीये, यांच्याकडे क्षमता आहे. यावेळेस हा चेंडू बॅटची कडा घेत मागच्या दिशेला. क्षेत्ररक्षण खराब. नशिबाने दिले 7. नशिबाचा आलाय चौकार. 4 धावा. या 4 धावांच्या मधून स्कोर कार्ड मध्ये वाढ आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 67 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समीकरण जर आपण पाहिलं 13 चेंडू शिल्लक आणि या 13 चेंडू वरती सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 51 धावा. रणांगण मात्र पेटलं जाते. 13 चेंडू 51 धावा. कोण जिंकणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. हा चेंडू जर आपण पाहिला वाईट पंचांनी घोषित केलाय. एक अबांतर धाव संख्येनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ आहे. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर 68 धावा. समीकरण आता आलंय 13 चेंडू आणि आता 50 धावांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला. 12 चेंडू जमते 44 धावा मात्र राहतील. पाहूया काय होणार आहे. खुलवट टप्प्याचा बॉल होता. फुलटा चेंडू दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. पाहता
शिवशंभूचा छावा, त्या ठिकाणी मिळाल्या 4 धावा. आलाय खणखणी चौकार, 4 धावा. 72 वरती धाव फलक आहे. 72, 12 चेंडू 46 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 46. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. एका बाजूने सुनील दाभणे, दुसऱ्या बाजूला पंकज ठाकूर आहे. या खेळाडूंना आज सिद्ध करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. हिम्मत कर, सबर कर, फिकर कर, सबर जाएगा, यकीन कर, शुक्र कर, वक्त है, ये वक्त भी गुजर जाएगा. ही वेळ मात्र निघून जाणार आहे. बराच वेळ तुम्ही शांत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 46 अजूनही बनवायचे आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय विश्वजित गरुड. सांगलीचा आपण पाहतोय आज सितारा. आज मात्र या मावळ नगरीमध्ये दाखल झाला. याचा आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळण्यासाठी पुण्याच्या संघाच्या संगणकाचं मी लक्ष वेधणार आहे. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेची बंधनं असणार आहेत. गोलंदाज तयार, आयकॉन विश्वजित. पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल. इथे ऑस्टिकच्या बराचसा वाईट इथे चेंडू टाकलाय. वाईट बॉलची घोषणा इथे केली जाईल आणि तिथे बघायचंय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. हा चेंडू इथे वाईड आहे की नाही हे मात्र पाहिलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विश्वजित तर आलाय. आज मावळ प्रीमियर लीगचं पर्व 7व्या पर्वामध्ये या काणे नगरीमध्ये आपण पाहिले तर रंगलेला क्रिकेटचा 16 स्पर्धेच्या आपण पाहिले गेलं तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकरी युवा मंचाच्या माध्यमातून रंगलेला क्रिकेटचा विहंगम 16. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शुभमदादा आगळमे यांचं देखील अशा आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. फेरी डिलिव्हरी धावफलकावरती आपण बघायचं 11 चेंडू आणि आता 46 ची गरज. आता एकेरी दुहेरी धावा घेऊन चालणार नाहीये. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर चौकार आणि षटकार खेचणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार विश्वजित. यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली आहे आणि इथे मग पंचही सांगत असतील ना मुन्ना ना. आता तुम्ही जर जागा सोडत असाल, लेगस्टिक वरून जर चेंडू जातोय तर इथे तुम्हाला मात्र याचा तोटा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. टप्प्याचा बॉल, त्याला शॉर्ट अँड पुल. हाय हँडसम बुलंदी जॅक्सन, पॉवरफुल षटकार चरण. हा चेंडू जर आपण पाहिला तर बहारदारीत्या खेळून काढला जाईल. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर 1-1 सामना मात्र पराभूत होऊन या परिस्थितीमध्ये आलेत. एक सुंदर वाक्य मला या ठिकाणी आठवतं की अडला असशील हजारदा. खुलबटाप्याचा बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. दूरवरती मिथून घोलप चेंडूवरती मात्र पोहोचलेत. एक सिंगल धाव मिळतीये की अडला असशील हजारदा, अडला असशील हजारदा, तू पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री तू रडला असशील हजारदा. आले गेले आता विसर, मुठावर अश्रूवर लक्षावरती तू ठेव नजर. एक प्रयत्न तू अजून कर, एक प्रयत्न तुम्ही अजून करा. आणि सुनील दाभणे यावेळेस खडे खडे जबरदस्त चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. एकच झटका, 440 चा खटका दाखवला इथे सुनील षटकार. 85 वरती धावफलक आहे. 7 चेंडू शिल्लक, 33 ची अजून गरज आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा इथं मैदानामध्ये विश्वजित. वादळासारखं लढायचं आहे सुनील दाभणेला. नाव सोने आहे, कामही सोन्यासारखंच करायचंय. नको नशिबाची साथ मला मनगटात अजून खूप सारं बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. यावेळेस भाग कुठला गेला, उडवलाय इनसाइड आउट. क्वालिटी खळा खळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. धन्यवाद. चुकतंय गणित या डावाचं खरं, चुकतंय गणित या डावाचं खरं, पण मी अजून तुटलेलो नाही. जिंकण्याचं स्वप्न मी अजून सोडलेलं नाही. आले लाख वादळे जरी माझ्या विरोधात, त्यांनाही सांगेल की मी अजून हरलेलो नाही. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारानंतर आपण पाहतोय संघाचं धावफलक जर आपण पाहिलं
तर संघाचं धावफलक पोहोचलंय ते 91 वरती. समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली सुमित सर. 6 चेंडू 27 ची गरज आहे. सामना संपलेला नाही हे सुनील दाभडेने सांगितलेलं आहे. परंतु आता एका बाजूने फक्त सुनीलला खेळून चालणार नाही, दुसऱ्या बाजूने पंकजलाही खेळावा लागणार आहे. जर घेतलाच निर्णय लढण्याचा मग तलवारीची भीती कशाला. तयार हो थोपटून दंड आणि छातील लाव माती. आव्हान असू दे केवढंही, ताकद ठेव पेलण्याची. ढाल बनव स्वप्नांना हिम्मत कर रोखण्याची. सांग ओरडून जगाला हारणार नाही जोवर शत्रू हारणार नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. गोलंदाजीसाठी सचिन निंबाळकर. 6 चेंडू 27 ची गरज आहे. समोर पंकज ठाकोळ. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय आणि इथे काय झालंय. वेगाने चेंडू हाताळलाय. दत्ता निराश आहे, दत्ता नाखुश आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 26 ची गरज आहे. सुनील दाभडे कष्टाळू खेळाडू आहे. वेळ संपलाय. एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करायची. आता 5 चेंडू 26 धावा. सुनील दाभडे उर्फ सोन्या आज हिरो बनायचंय. जर मावळ प्रीमियर लीग मध्ये तर ही संधी आली आहे आणि संधीचं सोने त्याला करावं लागणार आहे. सचिन तयार. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. धावेसाठी नकार कळवलाय. हा चेंडू इथे डॉट आहे. 4 चेंडू 26 ची गरज है. 4 गेंदे 26 रन और जीतने के लिए चाहिए. युद्ध कहा तक टाला जाए, युद्ध कहा तक टाला जाए, द्वंद्व कहा तक पाला जाए. हे शिवा का चावा तू भी मार वहां तक जहां तक चौका या छक्का ना जाए. चौकार षटकाराची गरज आहे. चौकार नाही आता षटकाराची गरज आहे प्रत्येक चेंडूवरती. पाहूया काय होणार आहे. सुनील तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती सचिन. हा चेंडू जर आपण पाहिला व्हाईट बॉल. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये वाढ. समीकरण 4 चेंडू आणि आता 25 धावा. वर्षाचे 365 दिवस जर सुनील आपल्या नावाची चर्चा ठेवायची असेल ना, 4 चेंडू 25 आहे. गोलंदाज तयार सचिन. पहिला बॉल फटका फसला इथे. झेल इथे मैदानाच्या मध्ये काय तर समोर आला होता दत्ता पवार. टिपला जातोय झेल. संपलाय सुनीलचा खेळ. एका धावेची पॅनल्टी आहे. बॉल आपडलाय तुम्ही. इथे चुकीला माफीच नाही. इथे सगळे मास्टर मैदानाच्या बाहेर छडी घेऊन येत. चुकी कराल तर मास्टर तिथे छडीच देणार. सुट्टी कोणालाच नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. काही घडू शकतं. क्रिकेट आहे पा. क्रिकेटची भविष्यवाणी अद्यावत कोणाला सांगता आलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे आता 3 चेंडू आणि 3 चेंडू वरती जर आपण पाहिलं ना तर सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 24 धावा. अतिरिक्त धावा संघाला आता फक्त विजय मिळवून देऊ शकतात. पाहूयात पुढचा चेंडू आहे. आणि हा चेंडू आपण पाहिलं मागच्या दिशेला जो खेळला जाईल. प्रेक्षकांना सुद्धा आता मैदान सोडायला सुरुवात केली कारण त्यांना माहिती आहे की सामना पूर्णपणे आता दत्ता पवार आणि अनिकेत घोलप स्पोर्ट फाउंडेशन संघाचे संगणक दत्ता पवार आणि त्यांच्या संघाच्या खात्यामध्ये झुकला गेलेला आहे. त्यामुळे प्रेक्षक राजा सुद्धा मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. या नगरीचे आस्थाने उद्योजक सतीश भाऊ सातकर मित्रपरिवार तसेच आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या मावळ प्रीमियर लीगचं दमदार आयोजन 3ऱ्या दिवसाचं पार पडत असताना नक्कीच आपण पाहिले तर मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे आमचे सगळे कमिटी मेंबर्स आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरोखरच अविरतपणे मात्र मेहनत घेणारी सगळी मंडळी. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आमचे सतीश भाऊ सातकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार. प्रामुख्याने आज मला वाटतं खूप वेळ आमचे मेजर संतोषजी शिंदे साहेबांनी मात्र काढला आज MPL साठी. आणि इथे बघायचे सामना जिंकलेला आहे अजिंक्यतारा सुपर किंग संघाने. विजय संघाचे अभिनंदन. अनिकेत घोलप पद्मावती 11 आंबळे संघ हा संघ थेट सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर हार्ड लक. राजगड टीम काय हरकत नाही. 80 श्रीराम लोणावळा अमित भाऊ शेडिक यांच्या मालकीचा संघ. तर आपण प्लेअर ऑफ द मॅच किताब देखील या किताबाकडे जाणार आहोत. दोन्ही टीम शेक हँड करून घ्या. दोन्ही टीम
आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय. या अगोदरच्या सामन्याचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे दत्ता पवार. 21 चेंडू 74 धावा ज्याने बनवल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दत्ता पवार. 18 चेंडू मध्ये 49 धावा दत्ता पवारने बनवल्यात आणि प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील आपण देणार आहे. चला दोन्ही टीम्स आपल्याला प्लेअर ऑफ द डे किताब देखील या ठिकाणी द्यायचे आहेत. त्याचबरोबर चला दत्ता पवार